नमस्कार श्रोत्यांनो, मी पद्मा धुमाळ आज पॉडकास्टमध्ये एक लक्षवेधी विषय मांडत आहे. भावनांची बँक. नात्यांमध्ये जमा करा, गरज पडली तरच काढा. इमोशनल बँक अकाउंट. आयुष्य बदलणारा एक अदृश्य नियम. तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारते. जर तुमच्या बँक खात्यात केवळ 1000 रुपये असतील, अशा वेळेस तुम्ही 10,000 रुपये काढू शकता का? तर नक्कीच नाही. मग मला सांगा, भावनांच्या बँकेत काहीही जमा न करता आपण प्रेम, साथ, माफी, समजून घेणं आणि आदर या सर्वांची अपेक्षा कशी करू शकतो? याच विषयावर आजचा आपला प्रवास. एका गावात 2 शेजारी राहत होते. पहिला माणूस सर्वांशी हसून बोलायचा, सणवार एकत्र साजरे करायचा, ज्याला गरज पडेल त्याला मदत देखील करायचा. मात्र दुसरा, त्याच्या घराचं दार कायम बंद. मला कोणाशी काही देणं घेणं नाही, फक्त स्वतःचं जग, या विचारसरणीचा. एक दिवस दोघांच्याही घरात संकट आलं. पहिल्या माणसाच्या दारात लोकांची रांग लागली. कशासाठी? तर त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी. अशा वेळेस दुसऱ्याच्या दारात केवळ शांतता. कारण पहिल्याने भावनांची ठेव जमा केली होती, दुसऱ्याचं खातं मात्र रिकामं होतं. श्रोत्यांनो, प्रत्येक माणसाकडे 2 बँक अकाउंट असतात. एक पैशाचं आणि दुसरं भावनांचं. पैशांच्या खात्यात आपण पैसे जमा करतो. भावनांच्या खात्यात काय जमा करतो? तर भावनांच्या खात्यात आपण जमा करतो विश्वास, आदर, वेळ, ऐकून घेणं, कौतुक, मदत, दिलेला शब्द पाळणं, प्रामाणिकपणा. हीच खरी इमोशनल डिपॉझिट्स. आणि विड्रॉल म्हणजे काय? राग, मोठ्या आवाजात बोलणं, अपमान, दुर्लक्ष, टीका, भांडण, मतभेद, तू नेहमीच चुकीचा आहेस असं म्हणणं. प्रश्न भांडणाचा नाहीच, प्रश्न एवढाच, तुमच्या खात्यात आधी जमा किती आहे? लग्नाला 40 वर्ष झालेलं एक जोडपं कधी भांडत नाही असं अजिबात नाही. ते भांडतात, रुसतात, त्यांच्यात वादही होतात, पण रात्री झोपण्यापूर्वी ते विषय संपवतात. एकमेकांच्या झालेल्या चुका स्वीकारतात. का? कारण प्रेमाची ठेव इतकी मोठी असते की एक छोटा विड्रॉल त्यांचं खातं रिकामं करूच शकत नाही. आता आपण ऑफिसकडे येऊया. काही कर्मचारी 30 वर्षे एका संस्थेत काम करतात. त्यांना एखादी गोष्ट चुकीची दिसली, वेळ वाया जाताना दिसला, ग्राहकाचा अपमान झाला, कंपनीच्या मूल्यांशी तडजोड दिसली, तर ते लगेच चिडतात. लोक म्हणतात, काय रागीट माणूस आहे. पण थांबा, कदाचित तो राग नसतो, ती त्या संस्थेबद्दलची भावनिक गुंतवणूक असते. ज्याने 30 वर्ष आपलं आयुष्य दिलं त्याला वेदना होणारच, कारण त्याने त्या संस्थेत भावनांची कोट्यावधींची ठेव जमा केलेली असते. पण आजची सर्वात मोठी शोकांतिका कोणती माहीत आहे? लोक मोबाईल चार्ज करतात, पण नाती चार्ज करत नाहीत. हो, नाती चार्ज करत नाहीत. व्हॉट्सॲपवर गुड मॉर्निंग पाठवतात, पण आईला 5 मिनिटं फोन करत नाहीत. फेसबुकवर हजारो फ्रेंड्स, पण अडचणीत खांद्यावर हात ठेवणारा एकही मित्र नाही. म्हणूनच रिकाम्या भावनिक खात्यामुळे लोक एकटे पडतात. एकटेपणातून चिंता, तणाव आणि अनेकदा नैराश्य जन्माला येतं. आजपासून एक नवीन बचत योजना सुरू करूया. दररोज एका व्यक्तीचं मन जिंका. एक मनापासून कौतुक, एक धन्यवाद, एक माफी, एक फोन, एक मिठी, एक कप चहा, एक प्रामाणिक संवाद. ही छोटी छोटी ठेव एक दिवस तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी संपत्ती बनेल. लक्षात ठेवा, बँकेत 0 शिल्लक असेल तर पैसे काढता येत नाहीत, आणि भावनांच्या बँकेत विश्वास, प्रेम आणि आदर जमा नसेल तर नातं टिकवता येत नाही.
जितकी जास्त प्रामाणिकता तितकी जास्त भावनिक गुंतवणूक. जितकी जास्त भावनिक गुंतवणूक तितकंच आयुष्य समृद्ध. म्हणून नाती जपा, माणसं जोडा, भावना जमा करा, कारण गरज पडेल तेव्हा याच ठेवी तुमच्या पाठीशी उभ्या राहतील. मी पद्मा धुमाळ पुन्हा भेटू एका नव्या विचारासह. पैशापेक्षा भावनांनी श्रीमंत व्हा, कारण आयुष्याचा खरा बॅलन्स तिथेच दिसतो. धन्यवाद.